देशातील वातावरणात सातत्यानं मोठे बदल होत आहेत. कुठे थंडीचा कडाका आहे तर कुठे ढगाळ वातावरण. आणि त्यातच भारताचं सरताज मानलं जाणारं काश्मीर खोरं मात्र कोरडं ठाक पडलंय. यावर्षी बर्फवृष्टी नाही आणि त्यामुळे गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि श्रीनगरमधील शेतकरी चिंतेत आहेत. काश्मीरमध्ये बर्फवृष्टी हा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठीचा एकमेव सोर्स असतो. अशातच संपूर्ण डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना कोरडा जात असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सफरचंद, जर्दाळू, चेरी सारख्या फळांच्या पिकांवर याचा परिणाम होऊ शकतो. सोबतच उन्हाळ्यात काश्मीर खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. कारण अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पश्चिमी चक्रवात कमकुवत झालाय. काश्मीर, लेह लडाखमध्ये बर्फवृष्टी नसल्यानं पर्यटकांचा देखील हिरमोड बघायला मिळतोय.